नमस्कार. आपण मला पुन्हा एकदा बोलवलं, संधी दिली, त्यामुळे मी पुन्हा एकदा कला सादर करण्याचा मला एक संधी मिळाली, त्याबद्दल तुमचा फार फार आधीच आभारी आहे. आणि मी सुरू करतो, जास्त वेळ घेत नाही, त्यामुळे थोडेसे काही गाणी जरा जास्त म्हणता येतील. आणि जिथे खूप जास्त कडवे असतील गाण्यांना तिथे आपण थोडंसं कमी करूया, म्हणजे सगळे कडवे काही घेणार नाही, जेणेकरून जास्त गाण्यांची व्हरायटी मला तुम्हाला देणं शक्य येईल का हे बघता येईल. त्यावेळी मी अक्षरशः अनप्रिपेअर्ड होतो आणि एकाएकीने सांगितलं म्हणून मी आलो आणि म्हटलं. यावेळी पण फार प्रिपेअर्ड असा नाहीये, शेवटी हा छंद आहे, मी तो जोपासतोय आणि मी प्रयत्न करतोय. तर सुरुवातीला आधी नेहमीप्रमाणे ईश्वराची आराधना करतो, 2 मिनिट फक्त, आणि मग पुढच्या याला घेतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नुकतीच रामनवमी होऊन गेली. आधी रामाच्याच एका छोट्याशा अभंगाने सुरुवात करूया. आरंभी वदीन अयोध्येचा राजा, आरंभी वदीन अयोध्येचा राजा, आरंभी वदीन अयोध्येचा राजा, आरंभी 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 वदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकांक्षा भक्ताची आकांक्षा पावत असे, आरंभी वदीन अयोध्येचा राजा, आरंभी वदीन अयोध्येचा राजा. तसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वदीन अयोध्येचा राजा, आरंभी वदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकांक्षा भक्ताची आकांक्षा पावत
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियाना ठेवे, पापियाना ठेवे, काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन मन पालटेना, मन पालटेना, मन पालटेना. दास म्हणे जैना, दास म्हणे जैना, सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची कायदा पावतसे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. तुम्ही म्हणाल हनुमान जयंती झाली आणि तुम्ही किती मागे आहात रामनवमीमध्ये. अहो, पण ज्या हनुमंताने सुद्धा ज्या रामाची हे केलेली आहे, सेवा केलेली आहे, त्यालाच ईश्वर म्हणून त्याची आराधना केली, तर आपण तीच करू. म्हणजे आपोआप हनुमानालाही ती पावती झाली आणि आपल्यालाही पावती झाली आणि आरंभी म्हणजे सुरुवातही आपल्याला त्या गाण्याची करता आली या आपल्या कार्यक्रमाची. हे राम म्हणजे एक फार मोठं आपल्या पुराणातलं नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी श्रीराम आणि त्याच्यामुळे जे जे काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्याचे आदर्श जे आपण सगळीकडे मांडतो, त्या सगळ्यांचा जर विचार केला तर रामाने खूप काही सांगितलंय असं म्हटलं जातं. आणि ह्याच रामाने एक सुंदर असं आपल्याला राम आणि सीतेच्या संवादामधनं एक आजच्या कलियुगाचं वर्णन कळवलेलं आहे. त्या कलियुगाच्या वर्णनाचा आपण आता एक छोटासा एक ते गीत घेऊया. खरं ते सिनेगीत आहे, पण लेट अस सी की रामाने काय सांगितलं आहे. एकच मिनिट. हे सगळे वेगवेगळे गाणे घेतले की थोडंसं अशी गडबड होते शोधता शोधता.
येस. रामचंद्र कह गए सिया से, रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस जुड़ेगा गाना गुनगा, हंस जुड़ेगा गाना गुनगा, कौआ मोती खाएगा. जिया ने पूछा कलयुग में धर्म कर्म को कोई नहीं मानेगा. तो प्रभु बोले धर्म भी होगा, कर्म भी होगा, धर्म भी होगा, कर्म भी होगा, परंतु शर्म नहीं होगी. बात बात के माता पिता को, बात बात के माता पिता को ताक दिखाएगा. रामचंद्र कह गए सिया से, राजा और प्रजा दोनों में होगी इस दिन खींचातानी, खींचातानी.
भागे काजल की पोटली को कैसे भी जतन करो काजल का दाग भाई लागे ही लागे रे भाई काजल का दाग भाई लागे ही लागे मेरी रे हो कितना ढकी हो कोई कितना सती हो कोई कामिनी के संग काम जागे ही जागे अरे सुनो कहे गोपीरा जिसका है नाम राम उसका तो भंग गले लागे ही लागे रे भाई उसका तो भंग गले लागे ही लागे हे रे असं कलियुगाचं वर्णन भगवान रामचंद्रांनी आपल्यापुढे केलेलं आहे. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे रामाने सांगितलं मंदिर सुना सुना होगा भरी रहेगी मधुशाला पिता के संग संग भरी सभावे नाचेगी बाला. आणि अशा मधुशालेमध्ये भरपूर मदिरा प्राशन केल्यानंतर जेव्हा बाला नाचते तेव्हा एक रंगी काय म्हणतो ऐकूया जरा. 1 मिनिट फक्त. झनक झनक तोरी बाजे पंजलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया के गीत सुनाए पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया. रंग महल और रैन सुहानी रंग महल और रैन सुहानी चम चम नाचे मस्त जवानी मैं लहरों में खोया जाऊं मैं लहरों में खोया जाऊं ऐसी धून मचाए पायलिया झनक झनक तुरी बाजे पायलिया झनक झनक तुरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया झनक झनक तुरी बाजे पायलिया.
बाजे पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया इंद्रधनुष का लोचित मारिया मबर विदर नी मपदनि सारे धनी 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 बद मपनि सर मर साधनि प इंद्रधनुष सा लोचित मरिया वृंदावन की जैसे गुजरिया आवनी रथ से कर दे जादू आवनी रथ से कर दे जादू आग में आग लगाए पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया झनक झनक तोरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया झनक झनक तोरी झनक झनक तोरी बाजे पायलिया प्रीत के गीत सुनाए पायलिया झनक 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 तोरी बाजे पायलिया हे सगळे ओरिजिनल स्केलमध्ये गायचा मी प्रयत्न करतोय. माझी ओरिजिनल स्केल काळी 1 आहे, पण हे सगळे गाणे काळी 2 मध्ये आहेत. त्याच्यामुळे कुठे कुठे काही काही ठिकाणी स्ट्रेस येऊ शकतो. तेवढं तुम्ही कृपया खूप चांगले रसिक मायबाप आहात, सहन कराल याची मला खात्री आहे आणि असं सांभाळून घ्या. तुमच्या प्रोत्साहनावर तुम्ही पुढे पुढे चाललोय. आता जेव्हा अशा पद्धतीने झनक झनक पायल्या वाजता आणि नंतर तो काळ संपतो आणि मग फक्त वाट बघण्याचा काळ सुरू होतो. आणि मग वाट बघता बघता आम्ही एक एक क्षण मोजायला लागतो. तर आता हा जो क्षण आहे हा आपण मोजूया. बऱ्याच गाण्यांचे ट्रॅकमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात आणि त्याच्याशी ऍडजस्ट करता करता खूप त्रास होतो. आत्ताही माझं तेच बऱ्याच ठिकाणी झालं. त्याच्यामुळे नोटेशनमध्ये सुद्धा तिथले जे नोटेशनमध्ये थोडासा फरक पडला. ठीक आहे. आता आमचे पंडितजी जसराजी यांनी गायलेली चीज मी प्रयत्न करतो ती आपण ऐकूया. ही राग जोगवर आधारित आहे. ही राग जोगवर आधारित आहे आणि बोल असे आहेत. तुम बिना कैसे कटे दिन रतिया.
नि स ग ग ग नि ग नि ग नि स ग म ग म प म प ग म नि ग स तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कैसे कटे तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे कटे दिन रतिया कटे दिन रतिया कटे दिन रतिया तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे दिन रतिया रतिया कटे दिन कटे दिन रतिया कटे दिन रतिया कटे दिन रतिया कटे दिन रतिया तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कैसे कटे तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे कटे दिन रतिया कटे दिन रतिया तुम बिन कैसे सा गा मा पा नी 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 पाय गा मा पा नी पाय गा मा पा नी पा मा गा मा पाय पाय गा मा पा नी नी पाय गा मा पा नी नी पा नी पाय गा मा पा नी नी सा नी पा मा पाय गा मा ग नी सा सा ग मा मा पा पा नी 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 सा आवन कहे आज हून आए आवन कहे आज हून आए
अजहून आए आवन कहीं अजहून आए आवन गामा पानी वामा गामा बसानी वामा गामा पानी नी 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 वानी नी वानी नी वानी 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 नी वानी नी वानी नी गाय गाय नी गाय गाय गामा पानी गामा गाय नी गानी वामा गामा पानी वामा गामा वामा गामा गसानी सा आवन कहीं अजहून आए जो मैं बैठिया तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे कटे तुम बिन कटे दिन रदिया रदिया कटे दिन तुम बिन कैसे कटे तुम बिन कैसे आवन कहीं अजहून आए आवन कहीं अजहून आए आवन गामा पानी आवन कहीं अजहून आए जो मैं बैठिया जो मैं बैठिया तुम बिन कैसे बैठे तुम बिन तुम बिन कैसे हा जोग राग होता. याच्यात दोन्ही गंधार लागोपाठ घेतात. कोमल गंधार, कोमल निषाद, शुद्ध गंधार, धैवत वर्ज्य आहे, ऋषभ वर्ज्य आहे. आणि किती वाजले? 10:15 वाजले. ठीक आहे. आता जेव्हा अशी येत नाहीत आणि नंतर जरा वेगळे शंका यायला लागतात, तेव्हा त्यातून निर्माण होते गझल. आणि अत्यंत प्रसिद्ध अशी ही गझल गाण्याचा प्रयत्न करतो. ती खूप मोठ्या गायकांनी गायली आहे. त्यांच्या हरकती, त्यांच्या पद्धत, ताना, शब्दांची फेक, त्या शब्दांच्या अर्थाप्रमाणे त्याचे उच्चार गजब आहे. ह्या सगळ्या मोठ्या लोकांच्या पायाची धूळ सुद्धा मी नाही आहे. हे सगळे खूप मोठे साक्षात दैवी आहेत, ईश्वरी आहेत. मी आपला एक त्यांचा सेवक, त्यांचा शिष्य प्रयत्न करतो.
रात दिन आंसू बहाना याद है। छुपके रात दिन आंसू बहाना याद है। हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है। छुपके रात दिन आंसू बहाना याद है। खींच लेना वो तेरा पर्दे का कोना जब बटन। खींच लेना वो मेरा पर्दे का कोना जब बटन। और दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद है। हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है। छुपके रात दिन आंसू बहाना याद है। दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए। दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए। वो तेरा कोठे पे भी नंगे पाँव आना याद है। हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है। छुपके रात दिन आंसू बहाना याद है। अच्छा, आधी आपण सुरुवात केली गणेश, मग आरंभी रामाला वंद. रामाकडनं कलियुगाचे अवतार ऐकले. कलियुगातून मदिरा आणि नाचणारी बालेमधनं आपण गेलो झनक झनक तोरी पाहिल्याकडे. आणि मग तिथून तो विरह आठवला, तुम बिन कैसे कटे. आणि मग त्यातून फारच दुरावा निर्माण झाल्या. मग गपचूप अश्रू ढाळत बसले गपचूप एका ठिकाणी. अशी परिस्थिती आली. आणि मग अशा सगळ्या परिस्थिती आल्यानंतर कुठेतरी वैराग्य भावना निर्माण होते. वैराग्य भावना निर्माण झाली की काय होतं, कोणीतरी एक गुरु आपण करतो, त्याला शरण जातो आणि मग तिथे सगळे सुख मिळाले आणि मिळतात अशी एक कल्पना आहे. मिळू शकतात, बघूया
कसे मिळतात?